मोका कायदा म्हणजे काय? मोका कायदा कोणाला लावला जातो? मोका कायदा लावण्यासाठी त्याची प्रक्रिया कशी असते? मोका कायद्यामध्ये काय शिक्षा सांगितली आहे? तसेच मोका कायद्यामध्ये जामीन मिळतो का? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोका कायदा. मित्रांनो, हा कायदा 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. मोका कायदा कोणाला लावला जातो? तर मोका कायद्यानुसार सुपारी देणे, खून करणे, खंडणी मागणे, अंमली पदार्थाची तस्करी करणे, हप्ता मागणे, खंडणीसाठी अपहरण करणे किंवा इत्यादी असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्याविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध मोका कायदा लावला जातो. मोका लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची टोळी असावी लागते. त्यातील एकाने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा. मोका लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा टोळीतील इतर व्यक्तीवर मागील 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल झालेले असावे. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात किमान 3 वर्षाची तरतूद असावी. त्यानंतर मोका लावण्याची प्रक्रिया कशी असते? गुन्हेगारावर भारतीय दंड संहितेतील कलमानुसार टोळीच्या सदस्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना नियंत्रित ठेवणे कठीण झालेले असेल तर त्या टोळीविरुद्ध तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. त्यानंतर परवानगीचा अर्ज मोका कायद्यातील कलम 23(1) नुसार तयार करून पोलीस महानिरीक्षकाकडे किंवा दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. त्या अर्जासोबत आरोपींच्या टोळीची किंवा टोळीच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्याचा तपशील त्या अर्जासोबत जोडला जातो. त्या अहवालाचा अभ्यास करून मोका लावण्यास पोलीस महानिरीक्षकाकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर मोका कायद्याचा तपास करण्यासाठी शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त व ग्रामीण भागामध्ये पोलीस उपअधीक्षकाकडे तपास देण्यात येतो. तपास पूर्ण झाल्यावर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवून आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जाते. परवानगी मिळण्याच्या नंतर आरोपपत्र दाखल केले जाते. मोका कायद्यामध्ये शिक्षा काय सांगितली आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर मोका लावताना भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार दाखल झालेल्या कलमाखाली मोका लावला जातो. भारतीय दंड संहितेत लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोका कायद्यातील कलम 3(1) नुसार दिली जाते. ती शिक्षा कमीत कमी 5 वर्षेपर्यंत आहे. ती शिक्षा जन्मठेपेपर्यंतही वाढवली जाऊ शकते. तसेच या कायद्यानुसार दंडाची शिक्षा कमीत कमी 5 लाखापर्यंत आहे. तसेच टोळीच्या सदस्यांना लपवून ठेवणे, मदत करणे तर असे करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद केलेली आहे. तसेच त्या टोळीने जमा केलेली बेकायदेशीर संपत्ती त्या सदस्यांच्या नावे असेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 3 वर्षाची शिक्षा असेल आणि ती शिक्षा 10 वर्षापर्यंत वाढवलीही जाऊ शकते. तसेच 1 लाखापर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो. मोका कायद्यामध्ये जामीन मिळतो का? तर याबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहू. पोलीस अधिकारी यांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून मिळू शकते. तोपर्यंत आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. तसेच मोका कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळण्याची तरतूद सुद्धा नाही. आरोपी विरुद्ध ठोस पुरावा सादर न केल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो, परंतु बऱ्याच वेळेस आरोपी यांना वर्षभर तरी जामीन मंजूर होत नाही. तर मित्रांनो, आपण आत्ताच मोका कायदा काय आहे, याच्यामध्ये शिक्षा काय आहे, कोणाला लावला जातो, तसेच याची कार्यपद्धती काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.